मित्रांनो, आज आहे माघ पौर्णिमा आणि मी आलेलो आहे सांची बुद्ध विहार दैवली येथे। या विहारामध्ये दर पौर्णिमेला सामाजिक उपक्रम होत असतात। 2 दिवसापूर्वी येथे शुभीकरण करण्यात आलं। तर मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कशा प्रकारे या मंदिराचं रेनोव्हेशन करण्यात आलं आहे। हे बुद्ध विहार गूगल मॅपवरती पण तुम्ही पाहू शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि अशा दिवसात त्यांच्या शुभाचे उद्घाटन होत आहे। आदरणीय आमचे नेते नगरसेवक आमच्या भगिनी आणि आमच्या मंगल शाळाचा स्वागत करावं। धन्यवाद साहेब। या ठिकाणी जिवंत ठेवायचं असेल तर ह्या शरीराला आपल्याला काहीतरी खाल्लं पाहिजे आपण, तरच मी माझं जे स्वप्न घेऊन पुढे निघालेलं आहे ते पूर्ण होईल। आणि म्हणून काय खाल्लं ना, बरोबर ना? अजून त्याच्यामध्ये दुसरा भगवान बुद्धांनी ह्या विषयाशी लावलेला तर्क की ज्या वेळेस त्या एका श्रमणाच्या घरी ते जेवायला गेले, म्हणजे पहिलं वचन झालं बुद्धांचं, ज्या श्रमणाच्या घरी ते गेले होते त्याचं नाव होतं चुंद। काय नाव होतं त्याचं? चुंद। आणि त्यांनी जी भाजी आणली होती, कारण तो तेवढा मोठा नव्हता त्या नगरामध्ये, तेवढा तो कॅपेबल नव्हता, म्हणजे तो सगळ्याला जेवण घालेल असं नव्हता तो। हालाकीचे आता आपली परिस्थिती चांगली आहे पण जेवण रेडी नाही। रियाताईंच्या घरी गेलो मी आणि तिथं मला विचारलं भाऊ जेवून आले का? मी जर खरं बोललो नाही मी जेवून आलो, बरोबर, तर मग बाई काय करीन? घरात जेवण नाही आणि एवढा उशीर थांबण्यापेक्षा ती पटकन बाजूला जाईल आणि काहीतरी बंद
किंवा आपण अनर्श नाही काय म्हणतात ते चण्याच्या डाळीचं सुगंध बाय त्याला काय म्हणतात सोयाबीन चण्याच्या डाळीचं नाही का आपण बनवतो हा सांडगे सांडग्यांना बघा ह्या सुकर नावाच्या माणसाने अशी कंद आणली आणि कंद आणल्यानंतर त्यांनी काय केलं ती कंद रोज जमा करायचं ती झाली दूषित तिच्यात विष झालं आणि मग त्या आलेल्या संघाला त्याची त्यांनी भाजी बनवली होती. आता आपल्या संघामध्ये एक प्रथा आहे संघाचा जो प्रमुख असतो त्याला आधी भोजन दिलं जातं. संघाचा संघनायक आधी भोजन घेतो आणि मग नंतर सगळ्या भिक्खूंना किंवा सगळ्यांना ते नंतर दिलं जातं. तेव्हा सर्वात आधी संघाचे संघनायक तथागत होते. तथागतांना त्यांनी तो पदार्थ वाढला. तथागतांनी भोजनाला नमस्कार केला आणि तथागतांच्या लक्षात आलं की ही जी भाजी आहे ही भाजी खाऊन अतिसार होऊ शकतो किंवा ही भाजी जीवावर बितण्यासारखी आहे. परंतु भगवान बुद्धांचा एक नियम होता त्यांच्या भिक्षा पात्रात जे पण काय टाकाल ते नाकारत नव्हते. मग काहींनी थुंकले सुद्धा. भगवान बुद्ध ज्यांच्या दाराशी गेले त्यांनी त्या भिक्षा पात्रात थुंकलेले सुद्धा त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. तू जे दिलं ते मी घेतलं. पण तेव्हा लक्षात आलं भगवान बुद्धांच्या तेव्हा भगवान बुद्ध त्या चुंदाला म्हटले की हे जो पदार्थ आहे हा पदार्थ जो मला वाढलेला आहे माझ्या संघात हा पदार्थ कोणालाही वाढू नको. आणि त्यांनी तो खाल्ला. त्यांना माहिती होतं की याच्यापासून काय होणार. भगवान बुद्धांना जो अतिसार लागला जे अतिसाराची जी आजार त्यांना जडला तेव्हापासून त्यांचं ते कधी कमीच झालं नाही. कारण का तर ती भाजी खाल्ली. आता मला सांगा अजून अशी बरीचशी उदाहरणं आहेत म्हणजेच ते सांगू शकतात ना. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. भगवान बुद्धांनी विचार केला. आता बुद्ध गयाला कोण कोण गेले होते तुम्ही गेले होता ताई तू बुद्ध गयाला गेली. सारनाथ पासून बुद्ध गया खूप मला असं काहीतरी 250 किलोमीटरचं अंतर आहे ना. 250-300 किलोमीटरचं अंतर आहे. तर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली त्या ठिकाणीवरून भगवान बुद्धांनी असा अंदाज लावला की सुजाताची खीर खाल्ल्यानंतर जे 5 भिक्षू मला सोडून गेले ते कुठे असतील. बरोबर ना. ते कुठे असतील. तेव्हा भगवान बुद्धांना त्यांच्या बुद्धिमत्तेने सांगितलं की ते सारनाथ या ठिकाणी. मग त्यांनी तिथे येऊन त्यांचा तपास केला. बघा म्हणजे भगवान बुद्ध स्वतःचा मृत्यू सांगू शकतात ना. हे आधी क्लिअर करा. हे आधी आपल्याला सगळ्यांना क्लिअर झालं पाहिजे की भगवान बुद्ध स्वतःचा मृत्यू कसं सांगू शकतील. तर भगवान बुद्ध या सगळ्या गोष्टी जर सांगू शकतात तर स्वतःचा मृत्यू पण ते सांगू शकतात. तर अशा पद्धतीने हा आपला विषय आहे. आपण विषयाला ओझरताना सांगितलेले सुरुवात नाही केली. आपल्याला सुरुवात करायची. आता तुम्ही सगळेजण मला रेंजमध्ये आल्यासारखं वाटतंय ऐकण्याच्या. बरोबर. वक्ता हा आपला असा असतो की ते समोरच्याला तो जाणतो की किती तयार आहे असा वक्ता असावा लागतो. आता मला ना तुमच्यातला एकही माणूस असं नाही वाटत की त्याचं लक्ष कुठेतरी विचरले. तुम्ही अक्षरशः माझ्याकडे बघत राहिले म्हणजे तुम्ही ऐकण्यास काय म्हणतात पात्र नाही बोलताय ना पण त्या रेंजमध्ये तुम्ही आलेले. तेव्हा आपण आता काय करायचं आज मी आपली ध्यान साधना नाही घेतली. हात जोडा असे. हात जोडल्यानंतर साधू साधुकार देताना साधुकार हात हलवून अजिबात द्यायचा नाही. हात छातीच्या समोरच ठेवायचा. बुद्धातीताच अनागता पचुपन्नाचे बुद्धा अहं वंदामि सबदा. बुद्धं नमः. एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वंदामि सबदा. धम्मं नमामि. एच संघातीताच एच संघा अनामता पचुपन्नाच ये संघा अहं वंदामि सबदा. संघम नमामि. अशा पद्धतीने पौर्णिमेचा कार्यक्रम झालेला आहे.
पेपर घेतलेला आहे आणि आता घरी निघालेलो आहे.